नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मस्सावी आणि लसावी. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहिलेलं आहे की मस्सावी आणि लसावी इंटू लसावी बरोबर आपल्याला दिलेल्या ज्या दोन संख्या असतील त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. दिलेल्या संख्या आपण x आणि y मानू. x इंटू y ह्या दोन्ही संख्याचा मस्सावी आणि लसावी हा त्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. मित्रांनो, आपण ते एक्झाम्पलच्या साहाय्याने पाहूया. तर आपण थर्ड एक्झाम्पल घेणार आहोत. 15 आणि 60 यांचा मस्सावी आणि लसावी काढायचा आहे आपल्याला. मस्सावी आणि लसावी. मित्रांनो, आपण मूळ अवयव पद्धतीने यांचा मस्सावी आणि लसावी काढूया. तर आपण मूळ अवयव पद्धत इकडे 15 आणि इकडे 60. मित्रांनो, 15ला 2 ने भाग नाही जात, 3 ने भाग देऊया. 5 त्रिक 15. 5 त्रिक 15. 5ला मित्रांनो 5 नेच भाग जातोय. 5 एके 5. आपलं लास्टला 1 आलं म्हणजे आपले अवयव पाडून झालेले आहेत. आता आपण 60चे अवयव पाडणार आहोत. 60चे अवयव आहेत 30 दुणे 60. 30 दुणे 60. 15 दुणे 30. त्यानंतर 15ला 2 ने भाग जात नाही. 15ला 3 ने देऊया. 5 त्रिक 15. 5 त्रिक 15. 5ला मित्रांनो 5ला 5 नेच भाग जातो. 5 एके 5. याचे पण लास्टला 1 आलं म्हणजे आपला अवयव पाडून झालेले आहे. तर मित्रांनो, आता लक्ष देऊन ऐका. आपल्याला मस्सावी आणि लसावी दोन्ही काढायचे आहेत. तर आपण अगोदर मस्सावी काढू. मित्रांनो, मस्सावीमध्ये काय असतं? मस्सावीमध्ये दोन्ही बाजूला सेम जे व्हॅल्यू आहेत, जे मूळ अवयव आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. त्यांचा गुणाकार लिहायचा आहे. मित्रांनो, इथे 3 आहे, इकडे सुद्धा 3 आहे. मग आपण मस्सावीमध्ये 3 लिहूया. त्यानंतर इथे 5 आहे, इकडे सुद्धा 5 आहे. 3 इंटू 5 लिहूया. त्यानंतर इकडे 2 आहे, इकडे नाही, म्हणजे तो आपल्याला मस्सावीमध्ये येणार नाही. मस्सावीमध्ये हे दोनच अवयव दोन्ही बाजूला समान आहेत. तर तो आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन करू. 5 त्रिक 15 आपला मस्सावी आलेला आहे मित्रांनो. तर आपण याच व्हॅल्यूवरून लसावी सुद्धा काढूया. याच अवयवांवरून आपण दिलेले अवयव, आपल्याला जे दोन्ही बाजूला सेम अवयव आहेत ते आपण एकदाच लिहायचे आहेत. म्हणजे आपला जो मस्सावीमध्ये लिहिलेले आहेत ते सेम अवयव आहेत, ते आपण एकदाच लिहायचे. 3 इंटू 5 आणि राहिलेले अवयव आपण नंतर लिहायचे. 2 इंटू 2. 2 इंटू 2. हे राहिलेले 2 अवयव होते, 1 आणि 2, म्हणजे 1 आणि 2. तर यांचा गुणाकार करायचा आहे मित्रांनो. 5 त्रिक 15 गुणिले 2 दुणे 4. 15 चौक 60. मित्रांनो, आपला मस्सावी आलेला आहे 15 आणि लसावी आलेला आहे 60. तर आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे. मस्सावी आणि लसावी यांचा गुणाकार हा दिलेल्या संख्याने एवढा असतो. तर आपला मस्सावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्या काय आहेत मित्रांनो? 15 आणि 60. म्हणजे 15 गुणिले 60 यांच्या एवढा यायला हवा. मस्सावी आपल्याला आलेला आहे 15 गुणिले लसावी आहे 60 बरोबर 15 गुणिले 60. दोन्ही बाजूला 15 गुणिले 60 आहेत, म्हणजे आपलं दोन्ही बाजूला सेम उत्तर येणार आहे. आपण 15 गुणिले 60 करूया. 5 0 0 1 0 0. 6 पंचे 30. 30 0 4 3. 6 एके 6. 6 आणि 3 9.
आपला आन्सर आलेला आहे मित्रांनो 900. तर दोन्ही बाजूला 900च येणार आहे, कारण की दोन्ही बाजूला सेम व्हॅल्यू आहेत. तर आपण हा मस्सावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा आपला सेम आलेला आहे याचा पडताळा घेतला. मित्रांनो, आता आपण फोर्थ एक्झाम्पल पाहूया. फोर्थ एक्झाम्पल आहे 18 आणि 63 यांचा आपल्याला पडताळा घ्यायचा आहे मसावी आणि लसावी काढून. तर आपण मूळ अवयव पद्धतीने 18चे अवयव पाडू आणि इकडे 63चे अवयव पाडूया. तर 18चे अवयव 18ला 2ने भाग जातोय मित्रांनो, तर 9 दुने 18. त्यानंतर 9ला मित्रांनो 9ला 2ने भाग जात नाही, 9ला 3ने जातोय. 3 त्रिक 9. 3ला मित्रांनो 3ने भाग जातोय, 3 एके 3. आपला 1 हा आलेला आहे, म्हणजे आपले अवयव पाडून झालेले आहेत. मित्रांनो 63चे अवयव पाडूया. 63ला मागे विषम संख्या, त्यामुळे सम संख्येने भाग जाणार नाही, म्हणजे 2ने भाग जाणार नाही. तर आता 3ने भाग देऊया. 21 त्रिक 63. 21ला सुद्धा 3ने जातोय. 7 त्रिक 21. 7ला मित्रांनो 7ला 7नेच भाग जातोय. 7 एके 7. तर इथे 1 आलेला आहे, म्हणजे आपले अवयव कंप्लीट झालेले आहेत. मित्रांनो, आपण मसावी काढूया. मसावी बरोबर मसावी म्हणजे दोन्ही बाजूला समान संख्या. इथे 3 3 3 3 या दोन्ही समान संख्या आहेत, म्हणजे 3 × 3. 3 त्रिक 9. 9 हा आपला मसावी आलेला आहे. मित्रांनो, आपण लसावी काढणार आहोत. लसावी बरोबर हे 3 त्रिक 9. 3 गुणिले 3 गुणिले राहिलेल्या संख्या आता 2 × 7. इथे 2 राहिले, या बाजूला 7 राहिले. 2 × 7. 3 त्रिक 9 गुणिले 7 दुने 14. 14 9. 14 28. 14 त्रिक 42. 14 चौक 56. 14 पंचे 70. 14 सत्तर 14 गुणिले 9 9 9 18 9 3 27 9 30 9 18 9 3 27 9 चौक 36 30 6 4 3 9 1 9 10 11 12 126. मित्रांनो, आपला लसावी सुद्धा आलेला आहे 126. मित्रांनो, आपण इथे त्याची पडताळणी घ्यायची आहे. मसावी इंटू लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार 18 गुणिले 63. आपला मसावी आलेला आहे 9 × 126. 9 × 126 इज इक्वल टू 18 × 63. आपण 9 × 126 करणार आहोत. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36 9 5 55 9 7 54 4 4 5 9 2 18 18 आणि 5 23 3 4 2 9 1 9 आणि 2 11 11 34. आणि 63 × 18 यांचा गुणाकार आपण करणार आहोत. 63 × 18. 8 8 16 8 त्रिक 24 4 4 2 8 8 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सक 48 आणि 2 50. इथे 0 3 1 3 6 1 6 4 3 6 5 11 11 34. मित्रांनो, ही दोन्ही बाजू समान आलेल्या आहेत, म्हणजे आपलं मसावी काढून झालेलं
मसावी आणि लसावी याचा पडताळा घेतलेला आहे आपण. मित्रांनो, आपण आता शेवटचं एक्झाम्पल पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. तर याचं मित्रांनो आपल्याला क्वेश्चन नंबर 5 आहे 78 आणि 104 याचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचं आहे आणि त्याचा पडताळा घ्यायचा आहे. तर आपण 78चे अवयव पाडूया. 78ला 2ने भाग जातोय मित्रांनो. 40 दुने 80, 39 दुने 78, 39 दुने 78. 39ला मित्रांनो 3ने भाग जातोय. 13 39. 13ला मित्रांनो 13ला फक्त 13नेच भाग जातो. 13 13. आता 104ला भाग देऊया आपण. 104ला 50 दुने 100, 51 दुने 102, 52 दुने 104. आता 52ला 26 दुने 52, 26ला 13 दुने 26 आणि 13ला फक्त 13नेच भाग जातो. 13 1 13. मित्रांनो, आपले 78 आणि 104चे अवयव पाडून झालेले आहेत. तर आपण आता मसावी काढूया. मसावी बरोबर दोन्ही बाजूला सेम काय काय आहे 2, त्यानंतर 3 नाही 13 आहे. 2 × 13 किती झाले? 13 दुने 26. हा आपला मसावी आलेला आहे. आता आपण लसावी काढूया. लसावी बरोबर लसावी आपलं 13 दुने 26 हे आलेलं आहे. ते डायरेक्ट लिहूया. 13 दुने 26 गुणिले राहिले कोणते 3 × 2 × 2. 26 गुणिले 3 गुणिले 2. 26 गुणिले 3 दुने 6, 6 दुने 12. 26 गुणिले 12 करूया आपण. 6 दुने 12, 2 हातच्याला 1, 2 दुने 4 आणि 1 5. इथे घ्यायचं 0. 6 1 6, 2 1 2. 2 6 5 11, 1 हातच्याला 1 312. आपलं लसावी आलेलं आहे 312 आणि मसावी 26. मित्रांनो, आपण आता इथे त्याचं हे करूया. लसावी × मसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार 78 × 104. आपलं लसावी आहे 312 गुणिले 26 आणि इथे 78 × 104 यांचा गुणाकार करायचा आहे मित्रांनो. तर 312 गुणिले 26 करूया आपण. 312 गुणिले 26. 6 दुने 12, 2 हातच्याला 1, 6 1 6 आणि 1 7, 6 6 12, 6 1 18. इथे 0 घ्यायचं. 2 दुने 4, 2 1 2, 3 दुने 6. इथे आलेलं आहे 2. 7 आणि 4 11, 1 हातच्याला 1, 8 2 10 न 1 11, 1 हातच्याला 1, 6 न 1 7 आणि 1 8, 8112. मित्रांनो, इथे आपण 104चं करूया. 104 × 78. 8 8 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 2 हातच्याला 3, 8 0 0 आणि 3 3, 8 1 8, 7 7 14, 7 1 21, 7 4 28, 8 हातच्याला 2, 7 0 0 आणि 2 2, 7 1 7. मित्रांनो, इथे 2 आणि 0 2, 8 आणि 3 11, 1 हातच्याला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, 1 हातच्याला 1. आपले 8112 हे दोन्ही बाजूला आलेले आहेत. म्हणजे मित्रांनो, आपण
पडताळणीसुद्धा बरोबर आलेली आहे. लसावी इंटू मसावी यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा आलेला आहे. मित्रांनो, आपलं प्रॅक्टिस सेट 13 कंप्लीट झालेला आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरी प्रॅक्टिस सेट 14 घेणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. मी अशाच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे. धन्यवाद मित्रांनो.